पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू 5 जुलैला मुंबईत एकत्र रस्त्याविरोधात उतरणार आहेत। मात्र आज मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी संदर्भातल्या जीआरची होळी करण्यात आली। मुंबईत मराठी पत्रकार संघाबाहेर स्वतः उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची आणि प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्यात आली। 5 तारखेला भव्य नव्हे तर महाभव्य मोर्चा काढण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला। हिंदी संदर्भात जीआरची होळी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबावही आणू पाहतात की हा दबाव नाही, आम्ही दबाव आणू इच्छित नाही, आम्ही हे स्वीकारतच नाही आहोत। त्याच्यामुळे एखादी गोष्ट ते जर का लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे। आम्ही जीआरची होळी केलेली आहे, त्याच्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही। कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलंय की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही। 5 जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल, त्या दृष्टीनं नियोजन नुसता भव्य ना महाभव्य मोर्चा असेल, नुसता भव्य ना महाभव्य मोर्चा असेल। हिंदी विरोधात आज राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील लाल महालच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। हिंदी संदर्भातील जीआरची होळी करून निषेध नोंदवण्यात आला। तर तिकडे नाशिकच्या मनमाडमध्येही शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जीआरची होळी करण्यात आली। सरकार महाराष्ट्रामध्ये 3 भाषा शिकवण्याचा दबाव लहान मुलांवर टाकत असल्याचा आरोप करत परभणीतही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं। तर तिथे ठाण्यात देखील शिवसैनिकांकडून मोर्चा काढण्यात आलेला होता आणि घोषणाबाजी सरकारच्या विरोधात करण्यात आली।